नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण अंडा ऑमलेट अगदी मोजक्या साहित्यात घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गाड्यावर बनवतात तसा कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि ऑमलेट बनवण्यासाठी मी इथे 6 अंडी घेतलेली आहेत। इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या तुमच्या आवडीप्रमाणे वापरायच्या। आणि चवीपुरतं मीठ आणि इथे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नाही वापरला तरी चालतो। आणि इथे 2 कांदे मध्यम आकाराचे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो हा पण बारीक चिरलेला आहे आणि कोथिंबीर। आणि इथे मी 4 पाव घेतलेले आहेत, ते अशा प्रकारे मध्ये कट करून घेतलेले आहेत। तर सुरुवातीला आता ऑमलेट बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण सगळी अंडी फोडून घेऊया। आता ही अंडी फोडून झालेली आहे, तर याच्यामध्ये आता सगळं साहित्य आपण आता घालायचं। आणि हे आता चांगलं एकजीव होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं। आता अंड्याने हे सगळं मिक्स झालेलं आहे, तर आता आपण ऑमलेट बनवून घेऊया। तवा तापलेला आहे, तर तव्यावर आता तेल घालून घ्यायचं आणि तेलाच्या जागी तुम्ही बटरही वापरू शकता। आता ऑमलेट आपण तव्यावर घातलेलं आहे, तर हे ऑमलेट जरा थोडंसं जाडसर ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं। आता ऑमलेटच्या साइडनं थोडंसं तेल सोडूया आणि ऑमलेट पलटी करून घेऊया। आता हे ऑमलेट एक बाजूनं मस्त साइडनं भाजलेलं आहे, तर याच्यावर थोडंसं आपण काश्मीरी लाल तिखट घालूया, म्हणजे कलर छान येईल। आणि आता हे पलटी करून घेऊया। आणि ह्याही बाजूने थोडासा मसाला असा घालूया आणि मध्यम गॅसवर ऑमलेट करायचं। आता ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे। तुम्हाला जर अशा नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता हे ऑमलेट आपलं भाजलेलं आहे। ऑमलेट आपले तयार झालेले आहेत, तर आता आपण थोडेसे पाव गरम करून घेऊया। 1 चमचा असं थोडंसं तेल घातलेलं आहे। पाव असे एका अंगाने चांगले गरम झाले की असे पलटी करून घेऊया। हे पाव मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। आता तवा बंद केलेला आहे, याच्यावर आता थोडीशी आपण काश्मीरी लाल मिरची तिखट घालूया आणि थोडंसं मीठही घालायचं। आणि एका पोळीचे असे 2 भाग करायचे, असे करायचे आणि हे ऑमलेटमध्ये असं ठेवायचे। आणि हे आपले गरमागरम ऑमलेट पाव तयार झालेले आहेत। हे खाण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे गरमागरम ऑमलेट पाव। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।